3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि अशोक दादा तुम्हीच या, तुमच्या शुभ हस्ते द्या. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत. अशोक या. तर मधुकर आणि अभिमन्यू या, शांततेचे प्रतीक, आपल्या शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, आपल्या शुभ हस्ते नौशादला खऱ्या अर्थाने 3000 या कॅश प्राइजने त्याचा आपण इथे गौरव करावा. बघा, हे शांततेचे प्रतीक आहे. त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने हा सन्मान इथे केला जात आहे. नौशादचा भूमी 11 क्रिकेट संघाला स्पर्धेतून खऱ्या अर्थाने बाहेर व्हावं लागलं. RCC पेठ क्रिकेट संघाच्या विरोधात पराभवाला सामोरे जावं लागलं. परंतु नौशाद तुम्ही दूरवरून इथे आले, तुमचं पुन्हा एकदा आम्ही जयगाव देवी क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करतो. आणि हरिचंद्र पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. संघर्ष सेना दादा या, मी नारायण शेठ पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो. नारायण शेठ या, आपण कारण आता बिग फाईट आहे, सामना सुरू असताना सन्मान इथे केला जाणार नाहीये निश्चित स्वरूपात. नारायण शेठ या, इमिजिएटली या आणि आपला इथे सन्मान केला. इथे संघर्ष सेनेचे हरिचंद्र दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. संघर्ष सेना की संघर्षाचं नाव तू, मनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू, असे संघर्ष सेनेचे अध्यक्ष हरिचंद्र दादांचा येतोची सन्मान पाटील परिवाराच्या वतीने केला जात आहे. ओटो कमेंट्री बॉक्स प्रवीण रोक्षार. प्रवीण थँक्यू महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, कालजात राहती आमुच्या रक्तात वाहती राजे, तुफानी गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किल्ला भी एक शेर की कहानी है. तर छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण जाऊया मॅचच्या दिशेने. काही क्षणातच मित्रांनो सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं काही क्षणातच सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला इथे आगमन होईल. काही क्षणातच त्यांचं जयगाव क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. चलिए, आज इस दिल थाम कर दी कि इस मैच को दो दिग्गज खिलाड़ी के बीच में ये लड़ाई. केतन मात्रे हाई वन मैन और पूरे महाराष्ट्र का नंबर 1 बाइकर मैन मैदान के अंदर शेर दहाड़ेगा. और चलिए, उसको देखने के लिए चारों तरफ दर्शक खचाखच मैदान के अंदर तैयार है. तो दोस्तों, इस मुकाबले के लिए जोरदार तालियां. एक पोल की बिग फाइट आपको मैदान के अंदर नजर आती हुई. बाइकर मैन ऑफ टेनिस क्रिकेट केतन मात्रे और सामने स्ट्राइकर बल्लेबाज ऋषि भोईर. पहली गेंद लेकर दानिशर तैयार. तो पहली गेंद बिल्कुल यहां पर ऑफ स्टंप से काफी बाहर जाते हुए अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया. और वाइड की मदद से एक्स्ट्रास में यहां पर बढ़ोतरी होती है. और इसी 1 रनों के साथ तनिष्का 11 वाकलन टीम का खाता खुल चुका है. आखिरी राजा प्रतिष्ठान तेजस पाटिल, पंडरनाथ गायकर, अजय गायकर, विजय गायकर, पोगाव, इनके ओर से पोगाव टीम के लिए शुभकामना आ चुके हैं, उनका स्वागत करेंगे. शुरुआत जबरदस्त वाइड बॉल 1 रन खाते में जुड़ती हुई. जोर से गेंद यहां पर डाली थी, जरूर बल्ला जमीन पर घसीटा. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. बिल्कुल जिस तरीके से बात करेंगे योगेश मडवी सर, जब बामन डोंगरी के खिलाफ थोड़ी सी लड़खड़ा रही थी पारी थी तनिष्का 11 वाकलन की, और उसके बाद आखिरी ओवर में कल्पिश के ऊपर काउंटर अटैक किया. 28 रन ठोके केतन माते ने, और उसी बड़े लक्ष्य की बदौलत वहां पर तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन ने मुकाबला जीता था. आज तरी ते केतन मात्रेसाठी बघा 3 षटकारांसाठी स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक विजयशेठ ठाकूर अकोल यांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ऑफ एवरेज स्ट्रोक है इनका, 360 डिग्री खेलते बेहतरीन है. और ये गेंद जाती हुई डीप लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ दन 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 करती हुई 4 रन. चौका बटोरते हुए बल्लेबाज, तब तक 5 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि एक बाउंड्री, उसके बाद एक बिल्कुल यहां पर उससे पहले वाइड आई थी. विजय शेठ ठाकुर, इनके ओर से सुवर्ण मौका है बल्लेबाज के लिए. हमारे सैयद ढाबा मालिक के ओनर, साइबा इंजन रॉकेट बैल के मालक नितिन भाई शेल के, और ये सभी रॉकेट बैल के मालिक है. और इनकी ओर से केतन के लिए सुवर्ण मौका है. मजा आएगा इस मैच में. 2 ताकतवर टीमें भिड़ रही है 3 छक्के के लिए. और ये लीजिए क्लीन बॉल मिडल स्टंप उखाड़ कर निकाल दिया. बैट्समैन ऋषि लौटेंगे मैदान से बाहर.
मात्र मैदान से बाहर लौटता हुआ 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पावर प्ले का पहला ओवर शानदार नजर आता हुआ। रोशन शेठ पाटिल 12-12 किंग अर्नव ट्रांसपोर्ट्स के ओनर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। आने वाली 11 जनवरी से लेकर 1.5 लाख की आमदार ट्रॉफी उनकी भी नजर आएगी और वो जैसे समाप्त होगी नेरे धुंधरे विभाग की और एक ताकतवर टूर्नामेंट आएगी आपके सामने। स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक विजय शेठ ठाकुर इनकी ओर से। तो बिल्कुल आप देख सकते हैं 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। क्या दिमागदार गेंदबाजी का नजराना पेश कर रही है। अब भी पूरी गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर है। केतन मात्रे अकेले गेंदबाज ने खेली वो सभी के सभी गेंदें ऋषि ने, और आउट होकर अब नए बल्लेबाज कल्याण डोंबिवली का शूरवीर और खास करके तारनहार जिसे कहा जाता है तनिष्क 11 वाकलन टीम का जीत भुईर स्ट्राइक एंड पर। ऑन साइड में खेलने का प्रयास जरूर किया था। शॉर्ट मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों के साथ 5 गेंदों का इंतजार करने के बाद जर्सी नंबर 1157 यानी कि केतन मात्रे अब स्ट्राइक एंड पर आते हुए। बहुत सारी अपेक्षा है आज उनके फैन फॉलोवर्स को यूट्यूब के जरिए। जब भी केतन ओमकार ऐसे दिग्गज बल्लेबाज खेलते हैं ना तो लगभग 10,000 12,000 व्यूवर्स होते हैं। मीत 11 एंड अर्चित एंडोबायर बामन डोंगरी के खिलाफ बढ़िया बल्लेबाजी की उन्होंने। पहले मैच में भी दमदार टेम्बिवली टीम के खिलाफ प्रदर्शन, लेकिन इस क्रूशियल मोमेंट में उनकी भी अपेक्षा होगी। और पहली गेंद ऐसा लगा था कि मोतीराम भुईर ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा यहां पर नजर आया। और ये लीजिए सिंगल के साथ केतन ने अपना 1 रन पूरा किया, 1 के साथ खाता भी खोला। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद तनिष्क 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम का स्कोर है 7 रन। तर सायरा 11 क्रिकेटचा संघ आपण इथे पाहतो पोगाव, आणि या संघासाठी बघा गोलंदाजाला एक स्वर्ण संधी आहे। सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर नितेशदादा पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। तर एका बाजूला विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी पोसरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नागेशदादा पाटील साहेबांच्या वतीने 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। आणि केतन मात्रेने जर लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकारांची आतषबाजी केली तर विजय शेठ ठाकूर आकुर्ली यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। आणि त्यानंतर रॉकी बैलाचे मालक अशोक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुरदुल यांच्या वतीने सुद्धा बिग षटकार हॅट्रिक साठी इथे 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। यस डेफिनेटली आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील भरपूर आपले क्रिकेटर अग्रेसर होत आहेत। स्वतः केतन देखील बैलगाडा क्षेत्रामध्ये बघ उसाटण्याचा अड्डा असू द्या, तो देखील सातत्याने बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी येत असतो। आणि आज व्यासपीठावरती रॉकेट बैलाचे मालक साहेबा बैलाचे मालक तुम्ही आपण नितीन शेटला देखील या ठिकाणी आदई पनवेल यांना देखील पाहताय। तो बिल्कुल यहां पर पहले ओवर में 7 रन बने। यहां पर आगाज देखिए किस तरीके से करेगी टीम तनिष्क 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन। कठिनाइयों में बीज होता है ताकत का, जब भी दबाया जाता है ना वही अंकुर बनता है। अब देखेंगे इस मैदान के अंदर कौन सा बल्लेबाज तहलका मचाएगा। गेंदबाजी के मार्ग पर आकाश जय माता दी दिगोली टीम के खिलाफ 1 ओवर 5 रन 2 विकेट। एमएस जई के खिलाफ 1 ओवर 2 रन 1 विकेट। यानी कि कमाल के गेंदबाज रह चुके, लेकिन सामने भी रायगढ़ नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र और भारत टेनिस बॉल का एक दमदार खिलाड़ी है। मजा आएगा ये बैटल में। पहली गेंद रिवर्स शॉट का प्रयास, राइट हैंड स्ट्रोक और ये गेंद जाएगी। अंपायर का निर्णय सीमा रेखा पार 4 रन। हमारे श्रीडोन के हैं और हमेशा जब भी टूर्नामेंट इस विभाग में खेली जाती है थकते नहीं दोस्तों। इनका डांस मिथुन से भी खतरनाक है। गोविंदा को कब का पीछे डाला है उन्होंने और क्या कमाल का डांस उनका नजर आता हुआ। चौका मिला है केतन मात्रे के बल्ले से। एक्शन रिप्ले देख सकते हैं, स्विच का ये शानदार स्ट्रोक। और ये जब खेलते हैं ना काफी एग्रेसिव होते हैं जब भी ये बल्लेबाजी कर लेते हैं। लेकिन पोगाव टीम के आकाश पाटिल ने जो पूरे श्रृंखला में जो गेंदबाजी की है वो काफी तारीफ काबिल गेंदबाजी की है। हर अंधेरी रात के बाद जो चुपचाप चलता है वही सुबह के सूरज का हकदार होता है। देखेंगे यहां पर सूरज का हकदार कौन होगा इस मैदान के अंदर और इस मैच का विजेता कौन होगा। केतन मात्र ने शुरुआत काफी दमदार देते हुए अपने टीम के लिए। तो यहां पर स्क्वायर कट मारने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। आकाश के यहाँ पर एक तरफ देख सकते हैं ना उनकी एक बॉडी लैंग्वेज, यंगस्टर खिलाड़ी नजर आता है और निश्चित तौर पर हमेशा अपने टीम के लिए जबरदस्त योगदान देता है। और ये केतन मात्र जैसे बल्लेबाज को उन्होंने अभी भी बांध कर रखा है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। हाफ ट्रैकर की बॉल, ऐसे गेंदों को कहां छोड़ेंगे ये बल्लेबाज और सीधा ठोका मिड विकेट सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 हिट।
समजलं मायबाप, मात्र शत्रूंचा झाला थरकाप. स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान. हे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण ऐकताय. राज मात्रे मोरिया एंटरप्राइजेस जर्सी नंबर 1157 की ये परिधान करते हुए देख सकते हैं केतन मात्रे का ये जलजला मैदान के अंदर. आकाश ने बेहतरीन उन्हें रोका था, डॉट बॉल आई थी, लेकिन अगले गेंद के ऊपर उन्होंने तुरंत जवाब दिया है आकाश को. ये भी स्टैंड एंड डिलीवर हवाई यात्रा लेते हुए लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से ये दूसरा मैक्सिमम 6 रन. कमाल का स्ट्रोक यहां पर नजर आता हुआ. इसी 6 रनों की मदद से अगर तीसरा छक्का आता है तो बिल्कुल स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक के आयोजक विजय शेठ ठाकुर और नितिन भाई शेलके और रॉकेट भाई साहिबा बैला के मालक नितिन भाई शेलके सैयदी ढाबा, इनकी ओर से टोटल 5,000 का 7,000 का इनाम दिया जाएगा. क्या बात है. विजय शेठ ठाकुर इनकी ओर से 5,000 और रॉकेट बैल के मालक नितिन भाई शेलके और विजय शेठ ठाकुर इनकी ओर से 5,000 है टोटल. और नितिन भाई शिवान्या ट्रांसपोर्टर के ओनर किरण शेलके इनकी ओर से 2,000 का इनाम. ये छक्का अगर आएगा तो टोटल मिलेंगे 7,000. चलिए गेंद दीजिए केतन को, यहां पर गेंद की मांग की जा रही है. चलिए मैच बॉल शायद मैदान के अंदर आ चुकी है. 12,000 से अधिक दर्शक मैच का आनंद ले रहे. रफ्तार के साथ दुगनी पारी आगे बढ़ती हुई केतन मात्रे 5 गेंदे 17. हम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है, और ये खिलाड़ी सबसे किफायत दे रहा है. रोकना पड़ेगा पोगा 11 टीम को, गेंदबाजों को, कि ये केतन मात्रे जब मैदान में रहते तो मुश्किलें होती है. और इस बार जड़ में डाला था. ये सोचे किसी भी गेंदबाज की, अगर सामने कितना भी बड़ा ताकतवर बल्लेबाज क्यों ना हो, जहां है कमी वहां है मोहम्मद शमी. और बिल्कुल ये डेफिनेटली गेंदबाजी नजर आती हुई आप देख सकते हैं आकाश पाटिल की ओर से. टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 12.55 का ये रन रेट फिलहाल मैदान के अंदर. आखिरी गेंद आकाश की अब फेंकने के लिए तैयार. और चलिए इस बार अपील तो जोर से की थी, लेकिन चलिए 1 रन वहां पर मिलेगा और इसी 1 रनों की मदद से ओवर नंबर समाप्त हो चुका है. दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 24 1 विकेट के नुकसान पर. आपने डांस देखा, सिर्फ बिल्ला की कमी है तो फिर बिल्ला और रंगा की जोड़ी काफी अच्छी बनेगी. जबरदस्त डांस यहाँ पर ये देखिए, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा. मोतीराम भोईर को स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, ठाणे का यॉर्कर किंग जिसे कहा जाता है, उस स्क्रीन के ऊपर बिल्कुल अपना यहाँ पर अभिमान रखते हुए 24 बने स्कोर कार्ड के ऊपर. केतन मात्रे के लिए सुवर्ण मौका है, जहां पर 7,000 का इनाम था. अब यहाँ पर तनिष फार्म हाउस ग्रुप अदई पनवेल, रॉकेट तेजस ग्रुप अदई पनवेल, सैयदी ढाबा के ओनर और रॉकेट इंजन साहिबा बैल के मालक नितिन शेठ शिलगे और इनका बैल पुसेगा हिंद केसरी में सज्ज साहिबा, विजय शेठ ठाकुर, प्रभाकर पालकर, किरण शेलके, विष्णु शेठ शेलके और सम्राट माली, इनके ओर से 3 छक्कों के लिए 10,000 का इनाम दिया जाएगा. कमाल का ये क्रिकेट विकेट हैट्रिक के लिए भी इनामों की राशि रखी गई है. नितेश शेठ इनकी ओर से 3,000 का इनाम है. इस टूर्नामेंट के हमारे लाडले आयोजक और उनकी ही सुकन्या सायरा के नाम से आज पोगांव टीम मैदान के अंदर खेल रही है. भिवंडी से बिलोंग करती है पोगांव टीम, तो कल्याण डोंबिवली से बिलोंग करती है तनिष्का 11 जी स्पोर्ट्स वाकलन टीम. नितिन पाटिल, इन्होंने निखिल पाटिल साहब इनको स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं. ये चेहरे की मुस्कुराहट खूब बता रही है कि इनका यह आयोजन काफी दमदार नजर आता हुआ, काफी मेहनत. संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट क्लब बुरदुल, एक ही ऐसा शख्स नहीं जो मंच के ऊपर नहीं आया, पूरा का पूरा बुरदुल गांव ये मंच के ऊपर आया और ये प्रेम है नितेश शेठ पाटिल इनका. और इनकी मातोश्री आप देख सकते हैं मंदाबाई नारायण पाटिल को भावपूर्ण श्रद्धांजलि इस टूर्नामेंट के माध्यम से दी गई. ये देखिए स्क्रीन के ऊपर उनकी मातोश्री जल्द ही छोड़कर गई, लेकिन मां का साया कभी अधूरा नहीं होता, हमेशा आपके साथ रहेगी. स्विच हिट का प्रयास जरूर किया था, वहां पर 1 रन तो जरूर मिलेगा. 1 रनों की मदद से तनिष्का 11 22 का इशारा अंपायर का
तनिष्का 11 वाकलन टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। टॉस जीतने के बाद सायरा 11 पोगाव टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए शुरुआत जबरदस्त हुई थी, लेकिन विकेट गंवाने के बाद केतन ने पारी का मोर्चा संभाला। दो दिग्गज खिलाड़ी स्क्रीन के ऊपर आपको नजर आते हुए। ये सोच होती है किसी भी खिलाड़ी की, जब सीनियर केतन से कहीं बेहतर सीनियर है लेकिन उस सीनियर का सम्मान भी रखते हैं, और इसीलिए आज भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट में ये अपना आखिरी राजा अपना डंका बजाता हुआ। और चलिए लेफ्ट कर दिया, छोड़ दिया इस गेंद को लॉन्ग स्टॉप के रीजन में। रोकना मुश्किल है, क्या मुफ्त का पंजा है या नहीं? यस, ये वाइड बॉल कॉल। 4+1 रन मिलेंगे, 4 रन। पर चौका मिला, कुछ सोच बताई थी वहां पर जीत ने केतन को कि आप थोड़ा सा संभल कर खेलिए, अगर आपको खराब गेंदें आती है तो आप बड़े शॉट लगाइए। अब यहां पर पूरी तरीके से सायरा 11 पोगाव टीम के खिलाड़ी थोड़े से संकट में नजर आते हुए, लेकिन बारी बारी सबकी बारी। पहले पावर और पहले इनिंग्स में खेल नजर आएगा आपको वाकलन का, लेकिन पोगाव टीम भी दमदार प्रदर्शन देना चाहेगी वाकलन के खिलाफ। चलिए इस बार क्राउड में से आवाज आई मेला, और ये गेंद जाती हुई मेला में 6 रन। अर्थाने जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। बुर्दुल गावचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणाऱ्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांचं या बुर्दुल गावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। ताई यावं आपण व्यासपीठावर, आपलं सरचे स्वागत आहे। चलिए यहाँ पर बिल्कुल देख सकते हैं दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। 6 की मदद से केतन मात्रे पहुंचे 24 रनों के ऊपर। आप यहाँ पर देखेंगे कि अविनाश किस तरीके से इनके खिलाफ अपना प्रदर्शन दिखाना चाहेंगे। जो गिरकर उठने की ठानते हैं वही जीत के पन्नों में अपना नाम लिखते हैं। इस बार भी बड़ा शॉट खेला है, लेकिन गैप में, ये गैप में गेंद है और ये गेंद जाएगी सीमा रेखा पार। 4 रन। सरपंच ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ठाणे ग्रामीण मधली नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। स्नेहाताईंचं आगमन होत आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। चलिए आइए, स्वागत है मेहमानों का जिनके नाम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं। वो स्नेहाताई विद्यमान सरपंच, इनका आगमन। फुल टॉस बॉल थी, हल्के हाथों स्वीप करना चाहते थे लेकिन शायद बैट एंड पैड को टच हुए, पैड पर ये लगी है गेंद। चलिए लेग बाई का इशारा अंपायर का, 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 42 रनों के ऊपर। देखिए समय का पहिया कभी थमता नहीं, मेहनत करने वालों का भाग्य कभी छूटता नहीं। मेहनत करी पड़ेगी इस मैच में दोनों भी टीमों को, अगर जीतना है तो कठिन संघर्ष में खुद को यहां पर बेहतर बनाना भी जरूरी होगा। भिवंडी से बिलोंग करती है टीम सायरा 11 पोगाव और ये ताकतवर तनिष्का 11 वाकलन। तो खेलना चाहते कहीं, लेकिन गेंद यहां पर डीप स्क्वायर लेग में। ये क्या हो गया, दोनों को पता नहीं, रन पूरा हो सकता था, शायद अंतिम गेंद थी। केतन स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, कुछ यही सोच। केतन ने मना नहीं किया, जीत ने मना किया, भाई आप रुकिए लास्ट ओवर में। 3 ओवर का खेल समाप्त, 14.00 की रन रेट से 42 रन 1 विकेट के नुकसान पर। इथे खऱ्या अर्थाने डान्सर साठी बघा या 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे। बिंदा दादा पाटील माजी सरपंच बुर्दुल यांच्या वतीने। चला रंगाबाई तुमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय, आता एनर्जी अजून स्ट्रॉंग झाली पाहिजे। तो चलिए दर्शक देखिए कचाकच पूरे चारों तरफ आपको नजर आते हुए, कहीं भी ऐसा कोना नहीं खाली नजर आएगा। जो रेलिंग के बाहर थे वो दर्शक वो भी अब रेलिंग के अंदर आ चुके हैं, क्योंकि मुकाबला भी उतना कांटे भरा टक्कर का नजर आता हुआ। 42 बने स्कोर कार्ड के ऊपर। आप देख सकते हैं केतन मात्रे के 11 गेंदों में 28 रन। अब आखिरी 6 गेंदें काफी क्रूशियल मोमेंट पर आपको नजर आएगी। बॉलिंग मार्ग पर बॉलर आएंगे आकाश
बगले सायरा 11 पोगाव टीम की ओर से डेथ ओवर में स्पेशलिस्ट गेंदबाज जिसे कहा जाता है केतन मात्र सेट है, लेकिन इस युवा गेंदबाज के खिलाफ कैसा यहां पर अपना बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाएंगे। आसमान की ओर देख, उड़ान खुद दिख जाएगी, हौसले की ऊंचाई से ये दुनिया झुक जाएगी। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। ये क्रिकेट ऐसा खेल है जहां पर कभी भी रंग बदलता है, और रंग बदलू क्रिकेट और राजकारण हमेशा भरोसा नहीं करने का, क्योंकि बाजी पलटने में देर नहीं रखती, क्योंकि जब बादशाह आपके पास है तब हुकुम का एक का भी आपके पास होता है। और ये क्रिकेट में एक का बादशाह रानी कौन दिखा पाएगा, कौन अपनी दहशत बनाकर सीधा ये सरपंच ट्रॉफी की पहले नंबर की विनर टीम बनेगी। जीत बोई नॉन स्ट्राइक पर यह हमारे हिरकनी सभी देख सकते हैं। महिला वर्ग मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए उनका भी स्वागत। पहली गेंद, बोलो तैयार, पहली गेंद, आइए आकाश, स्वागत है आपका। और गेंद को ठोका है इस साहिबजादा ने 6 रन। गाना लगाया, हर्षुन गेला बुर्दुलगांव 2000 में मेला पिक्चर का डायलॉग है डाकू गुज्जर का कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाए लोमड़ियों ने, तो डाकू गुज्जर ने आवाज दी थी मेला, चंदनपुर गांव में मेला लगेगा। आज बुर्दुलगांव में ये क्रिकेट का मेला लगा है, और ये लीजिए इस मेले में केतन मात्र अपना खेल दमदार दिखाते हुए, मेरे ख्याल से जब 36वीं बाइक इन्हें मिली थी शायद एक मैच में नहीं थे, लेकिन अचानक आकर 50 लगाई और ऐसे आगे गए कि सीधा बाइकर मैन बने। और ये मैच में भी 12 गेंदों में 34 की ये धुआंधार पारी, बल्लेबाजी पसंद आई हो तो दोस्तों केतन के लिए एक बार जोरदार तालियां बनती है मैदान के अंदर। 12 गेंदों में 34, रोकना पड़ेगा इस तूफान को, रोकना पड़ेगा वहां पर गेंदबाज को। बोलो तैयार, और ये एक्स्ट्रा कवर में कोई मौजूद नहीं है, गेंद सीमा रेखा पार, 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन। बिल्कुल यहां पर 50 का आंकड़ा पार होता हुआ सायरा 11 वाकलन टीम, माफ कीजिएगा तनिष्का 11 वाकलन टीम का 52 रन बने। लगातार 3 छक्के आते हैं तो रॉकेट और सह्याद्री ग्रुप के मालक नितिन भाई शेल के विजय शेठ ठाकुर इनके ओर से 10,000 का इनाम दिया जाएगा। किरण भाई होंगे, सम्राट माली होंगे, इनके ओर से यह मौका है। ये लीजिए सीधा स्टैंड एंड डिलीवर, सीधा कमेंट्री बॉक्स में केतन मात्रे के बल्ले से मैक्सिमम 6 रन। क्या रंगाबाई का डांस है? रंगाबाई शादी हुई आपकी? अच्छी बात है, चलिए, नहीं तो लड़की देखने को जाते तो ये खतरनाक काम बनता। बढ़िया यहां पर छक्का, कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई 58 पर पहुंचे, 44 के ऊपर खेल रहे केतन। कौशल इस बार यॉर्कर का इस्तेमाल किया था, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के बीच में से गेंद कोहली की रफ्तार से 4 रन। गेंदे 48 की बल्लेबाजी, 320 का स्ट्राइक रेट, 2 रन से अर्धशतक से दूर है। आज के मेगा फाइनल के सुपर 8 का मुकाबले में क्या यह अर्धशतक पूरा होगा? हल्के हाथों से खेला, 1 रन तो पूरा। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर की तरफ कर रहा फील्डिंग, और मेगा फाइनल में केतन मात्रे का अर्धशतक कंप्लीट। केतन बल्ला उठाकर दर्शकों की तालियां स्वीकारे, तालियां बजनी चाहिए केतन के लिए। वाकलन नव्हे तर महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय टेनिस क्रिकेटर म्हणून परिचित असणारे केतन मात्रे, तनिष्का 11 जीजी स्पोर्ट केतन वाकलन संघाचा केतन ठरतो सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला अर्धशतकीय वीर। अभिनंदन केतन, सर्वांच्या वतीने तुझं मनपूर्वक अभिनंदन। और इस बार मिस टाइम मिस होकर हवा में गेंद छिली, यहां पर क्या यह मौका बन सकता है? और इसी के साथ बल्लेबाज आउट।
का मला 37 बाईक मिळाल्या याचं उत्तम उदाहरण का मी अख्ख्या देशामध्ये आपली बॅटिंग साकवत असतो. एकदा केतनची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या केतनसाठी. साहेबा बैलाचे मालक या ठिकाणी नितीनबाई शेलके या ठिकाणी करताना काँग्रेच्युलेशन देण्यासाठी तुम्ही पाहताय. विजय शेठ ठाकूर या स्पर्धेतून रजा घेत असताना विष्णू शेठ शेलके आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी त्यांचा साहेबा बैल सज्जदारांची शुभेच्छा असतील. यस महागुरु. आणि रंगाबाई आपल्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. रॉकेट ग्रुप सह्याद्री ढाबा यांच्या वतीनं रंगाबाई तुमच्यासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. यस महागुरु. तर थँक्स रॉकस्टार प्रवीण. आता जी लढत झाली एका बाजूला तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन विपक्ष प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण बघितला इथे साहिरा 11 पोहगाव आणि या लढतीमध्ये तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन मोतीराम भोईर संघनायक आहेत. त्यांच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी ते साकारलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करू. मात्र ही लढत अतिशय दमदार होणार आहे. तर तत्पूर्वी मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. गणेश शेठ ठाकरे पागडेपाडा, अशोक शेठ सालवी खोनी, रघुनाथ पाटील खोनी आणि रवी भंडारी हेद्दुडणे हे चारही व्यक्तिमत्वांचं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय नित्यदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. खास करून केतनचं कौतुक करावे लागेल. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने वर्तमान स्थितीमध्ये आजमावतो आणि या स्पर्धेमधला पहिला शतकवीर ठरलेला आहे. खऱ्या अर्थाने तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाचा अतिशय नामांकित प्लेयर केतन म्हात्रे. आहे तो येणाऱ्या मान्यवरांसाठी आपण उपलब्ध करून द्यायचे आहे. आणि विवेक दादा बामाली यांच्याकडून केतन अर्धशतके खेळी तुम्ही साकारली. 2000 रुपयाचं तुझ्यासाठी कॅश प्राइज जमा झालेला आहे. तर कुशेगाव हिंद केसरी रायफल बैलाचे मालक छोटे मालक आदरणीय दत्ता पाटील यांच्या वतीने केतन अर्धशतके केली साकारली. 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. नाणेफेकी साठी इथे संग्राम 11 नितलस विपक्ष जानुमान निलजे नाणेफेकी साठी संपर्क साधावा. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच रॉकस्टार. पुन्हा एकदा सर्व रसिकांचं सध्याच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतात सरपंच चषकचा थरार गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा याची देय चढवा आणि पाहतोय सरपंच स्नेहाताई पाटील यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र आणि रात्र शेवटची आणि खरं तर सुपर 4 आपण पाहतो. आता यानंतरची होणारी लढत आहे संग्राम 11 नितलस विरुद्ध जय हनुमान निळजे यांच्यामध्ये. तर अरुण पाटील बुर्दुल यांच्या वतीने आयवा जेल अर्थात प्रेक्षक जेलसाठी प्रेक्षकांना 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर नक्कीच सामना सुरू होतोय की नक्कीच केतन मातेसाठी शुभेच्छा दिलेत. अभिनेता सनी फडके धोंगड्याचा बडा यांच्याकडून केतन तुम्हाला शुभेच्छा आल्या. वाकलीन टीमला शुभेच्छा आल्यात. बालासेठ पाटील आमचे जांभली पाडा यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यानंतर आमचे मित्र शुभम आणि किरण पाटील मोहिली यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. 65 धावेचं टार्गेट आणि उत्तर देताना पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय 4 रन.
प्राइज आहे षटकर हॅट्रिक साठी, कारण आज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो संघ खेळतोय सायरा 11 पोगाव संघ, स्वीट चीटचा प्रयत्न होता इथे, परंतु पायचा डायरेक्ट हिट दिलाय, फलंदाज बाद. नॉस्टेक एंडचा खेळाडू तुम्ही पाहता तुषार, जो एक विस्फोटक खेळाडू होता आणि तो बाद झाल्यानंतर संपूर्ण वाकण टीमचा सेलिब्रेशन. दादा गोरपेकर मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्या. संदीप दादा गोरपेकर आपलं देखील स्वागत आहे, त्यांच्या वतीने देखील बाकन संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बरेच सारे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचा मी स्वदेच्या वतीने स्वागत करतोय. ग्राउंडवरती प्रेक्षकांचा मेळा तुम्ही पाहतात, मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर आज मान्यवरांचं देखील मानदी आली आहे आमच्या व्यासपीठावरती. युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत आणि जबरजबर 12,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या युट्यूबवरती ही लढत पाहत आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. बिग फाईट लढत, पहिल्या चेंडूवरती चौका, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज रनआउट झालाय आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विश्वास जाधव, तुषार शेळके विस्फोटक काढू, रनआउट सोबत तो बाद झाला आणि मैदानावरती आलाय इथे बॅट्समन तुम्ही पाहतात विश्वास जाधव, तो देखील माघारी परतलाय. लगातार विकेट इथे पडतायत सायरा 11 पोगाव संघाला. कुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वाल्मिक दादा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत, तुमचे स्वागत आहे. बघा बक्षिसांची खैरात इथे झाली. आमचे बालकृष्ण दादा पाटील जे रात्री देखील बक्षीस लावत होते 1116 रुपये, परंतु 16 रुपये आपण सुट्टे आणलेत का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही 20 नाही 16 रुपये द्यावे लागतील. केतन मातेसाठी प्राइस ठेवलं विकेट हॅट्रिकला त्यांनी. योग्य दादा मडवी बघा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धेचे दमदार आयोजक, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या महिन्यामध्ये आपण ती स्पर्धा पाहिली, एक नामांकित स्पर्धा आपण पाहिली. यावेळीचा चेंडू समोर खेळतात ऑफसाईडला, चेंडू जोपर्यंत फील्ड होईल लॉंग ऑफ रेझन मध्ये तोपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या चालली आहे फक्त 5 धाब्यावरती. टार्गेट मोठं आहे या मैदानावरती 65 धाब्याचं आणि त्याला उत्तर देताना पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकले गेले जीत भोईनं आणि फक्त 5 धाबा देत 2 गडी बाद केलेत. कल्पेश पाटील नॉस्टिक इनवरती सागर स्ट्रायकेनला तुम्ही काढू पाहताय, प्रहार केलाय यावेळी बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर, सागर पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिली लढत होणार आहे जय हनुमान न्यूजे विरुद्ध संग्राम 11 नितज. या दोन टीम मध्ये सामना पाहायला मिळेल. चलो दोनों कैप्टन अपन टॉस स्टूडियो आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट होगा मगर इससे पहला वाला मुकाबला आप देख रहे हैं वाकलन बनाम पोगांव के बीच लड़त अच्छी होगी. वाइट का इशारा देखिए, शुरुआत की बात करेंगे. अभी तक तो 5 गेंदों फेंके जीत बोहिर ने, रन कर चुकी है 12, 2 विकेटों के नुकसान पर. जीतने के लिए अभी भी 53 रन की आवश्यकता होगी आने वाली 19 गेंदों के ऊपर. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. और आज मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष की जरूरत है क्योंकि जीतने के लिए 65 रनों का बड़ा टारगेट मैदान के अंदर. इस बार लॉक किया ऑन साइड में, फील्डर दूर है, गेंद जाएगी धन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाद 4 रन. अरे इथे सायरा 11 पोगाव क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या आमच्या दमदार ऑर्गनायझर नितेश दादा पाटील यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर आयवा जेलसाठी अरुण पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या संघटना घ्या जय हनुमान निलजे विपक्ष संग्राम जय हनुमान नितलस नाणेफेकीसाठी संपर्क साधायच्या बघा. निलजे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. संग्राम जय हनुमान संग्राम या
तो अगला मुकाबला होगा महागुरु यहाँ से सेमीफाइनल की लड़तों की। दर्शकों का मेला लग चुका है मैदान के अंदर। देखिए मैदान के चारों बाजू में दर्शक दर्शक दर्शक, और बिल्कुल दर्शकों की बात करेंगे तो 3 प्रकार के दर्शक आते हैं, हौशे नौशे गौशे, और बिल्कुल कई दर्शक जो एंजॉय करने के लिए आते हैं। पीने वाले को मौका चाहिए, बिल्कुल सभी का हम स्वागत करेंगे। रनों की बात करेंगे, पहले ओवर में 16 रन बने, जीत के लिए 49 की अभी भी जरूरत है मैदान के अंदर जीतने के लिए। 18 गेंदे और 48 रन की 49 रनों की आवश्यकता। प्रति ओवर की बात करेंगे तो इस समय जीतने के लिए 16.33 की औसत बरकरार रखनी है जीतने के लिए इस मुकाबले में। सायरा 11 पोगाव टीम को गेंदबाज है, गेंदबाजी के लिए तैयार उदेश पाटिल। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करा दी और अतिरिक्त रनों के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई टीम टोटल 17। अब चाहिए 48 रन 3 ओवर में, यानी कि प्रति ओवर में 16.00 की औसत से। तो जीत की बात करेंगे, बड़ा टारगेट बड़ा मुकाबला, मंजिल बड़ी होगी तो मुकाबला भी बड़ा होगा। और इस समय 1 रन लेग बाय के स्वरूप में रन संख्या की बात करेंगे, सिंगल डबल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन पर पहुंची है। बाकलन बनाम पोगांव के बीच शानदार मुकाबला। पहला ओवर की बात करेंगे तो पहले ओवर में रन दिए थे 16 रन। पहले ओवर में जीत भोई ने गेंदबाजी की, अब उद्देश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। 2 गेंदे अभी तक उन्होंने फेंकी है, एक वाइट और एक लेग बाइस, यानी कि पहले गेंद के ऊपर आए 2 रन। अब जीतने के लिए अभी भी जरूरत होगी मैदान पर जीतने के लिए 47 रनों की 17 गेंदें बची है। 47 रनों का अभी भी टारगेट है। चलो जल्दबाजी करें, ज्यादा वक्त न करें प्लीज, सहकार्य करें क्योंकि इसके बाद सेमीफाइनल 1, सेमीफाइनल 2 और उसके बाद मेगा फाइनल सरपंच ट्रॉफी 2024। लॉक किया गेंद को, ऑन साइड में फेंक दिया, स्लिप ऑन द लॉन्ग ऑन, गॉन 6 रन। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, एक छक्के के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 24 रनों के ऊपर रन संख्या पहुंची है। कमाल का मुकाबला होगा, दर्शक यही इंतजार में कि एक अच्छा मुकाबला देखने मिले, और जब 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने होते तो मुकाबला भी उतना शानदार देखने मिलता है। तो जीतने के लिए अभी भी बात करेंगे, मुकाबला जीतने के लिए, और इस बार भी गेंद को खेला हवा में, फील्डर है दूर, जब तक गेंद को आएंगे उठाएंगे फेंकेंगे तब तक रन बनी एक सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती भी। टोटल की बात करेंगे तो 25 रन बने, अभी भी 40 रन की आवश्यकता होगी, आने वाली 15 गेंदे 40 का समीकरण। तर सन्मान्य आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं बुरदुल नगरीमध्ये इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक त्यांचं स्वागत आहे। आणि परेश म्हात्रे यांच्या वतीने नारायण केतनसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। तो लेग बाइक से स्वरूप में और एक रन यहां पर प्राप्त होते, सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है। बात करेंगे उदेश पाटिल की ओवर की, जिन्होंने 4 गेंदें अभी तक फेंकी है और रन दिया इस ओवर में केवल 8। लेग बाइक के 2, यानी कि कुल मिला के 10 रन इस ओवर से आए। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 26 रन 2 विकेटों के नुकसान पर बने हैं। जीतने के लिए अभी भी टारगेट की बात करेंगे तो अब 39 रन की आवश्यकता होगी शायद जीतने के लिए। 14 गेंदे 39 रन। ये मुकाबला अंतिम ओवर तक शायद दर्शकों को देखने मिले। इस बार हवा में पॉइंट के खिलाड़ी गेंद के नीचे, और काम तमाम सागर पाटिल जिन्होंने शानदार पारी खेली थी 21 रन की, वही लौटे मैदान के बाहर। विकेट नंबर 3। 50 धावांची तुम्ही केतन मात्रेने खेळी साकारली। 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं आहे। टोटल आमच्याकडे केतनसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे। जीतने के लिए अब टारगेट 13 गेंदे और 39 रन की आवश्यकता।
आपल्या व्यासपीठाकडे आगमन होत आहे मित्रांनो. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही संकल्पना सातत्याने उरासी बाळगणाऱ्या कल्याण विधानसभा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं आगमन इथे झालेलं आहे की लाख लाख शिखरावरती कर्तृत्वाचे राज्य असते, स्वतःचे जखमा पुसून जनसेवेसाठी झगडण्याचे स्वप्न असते. असे खऱ्या अर्थाने स्वप्न उरासी बाळगणाऱ्या एक कृतीशील नेतृत्वाच्या गतिशील नेत्या आणि सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी खऱ्या अर्थाने सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड विद्यमान आमदार कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल, ग्रामस्थ मंडळ बुरदुल आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या आमच्या दमदार आयोजक सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील विद्यमान सरपंच बुरदुल ग्रामपंचायत यांच्या वतीने सन्माननीय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम आपलं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खेळ स्टार्ट असेल बघा. आमदारांचा सन्मानित करणार आहोत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धाब्याची आवश्यकता असते. 26 धाबा झाले स्कोरबोर्ड होती. षटक क्रमांक तुम्ही पाहिले ते दुसरे सुरू असताना इथे मान्यवरांचं आगमन झालं आणि खरं तर फटाक्यांच्या आतिषबाजीने ते मेहमान नवाजी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा. आणि वर्ल्ड मॅचच्या दिशेने चला बिल्डिंग लगेच सजवायची. संघ वाकण संघ चला आपण बिल्डिंग रचना करून घ्या. येणारे 13 चेंडू शिल्लक आणि 39 धाब्याची गरज आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नाही. प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळाडूंना मेहनतीची पराकाष्ठा करावी लागते आणि तोच प्रयत्न मैदानाच्या वरती करतायत. पुन्हा एकदा प्रयत्न होत आहे ते शॉर्ट फॉर्मॅट रिझन मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली. ओव्हर नंबर ते सेकंड समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 28 28 धावा 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना सायरा 11 पोगाव संघ जिंकण्यासाठी उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि आता 37 धावेची आवश्यकता. क्रिकेट संघाला 37 धावांची गरज असणार आहे. व्यासपीठावर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे योगेशदादा मडवी व्यासपीठावर उपस्थित आहेत. नवनाथ मडवी सर आपण इथे आलेले आहात आणि सन्मान्य आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम आपल्या समवेत आलेल्या सर्व लाडक्या बहिणी महिला भगिनींसही आम्ही सन्माननीय सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार नारायण शेठ पाटील परिवाराच्या वतीने मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुरदुल आमचे नितेशदादा पाटील निखिल पाटील जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आणि सन्मान्य आमचे प्रवीण मात्रे बुरदुल त्यांच्या सर्व शिलेदारांच्या वतीने सर्व लाडक्या बहिणींचं मनपूर्वक स्वागत आहे. जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि आता गरज आहे 37 धावेची. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नाही. या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. खरं तरी ते बॅटिंग करणाऱ्या सायरा 11 पोगाव संघाचं. पण तो पोगाव संघाला एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदललं बदलो, वेळ नक्की बदलते. वेळ बदलावी लागेल पोगाव संघाच्या खेळाडूंना. कारण येणाऱ्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 12 चेंडू 37 धावा. येणारे टर्निंग पॉइंट षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी भोईर आलाय. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू लीडिंग एज विकेटच्या पाठीमागे बॉल चाललाय पण तो बॉलला अडवण्यामध्ये यश आलं. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिलाय. कल्पेश पाटील सेकंडला कार्ड होते. 2 धाबा पहिल्या चेंडूवरती आल्या. 2 धाब्याने टीमची टोटल सध्या 30 धाबेवरती आणि आता जिंकण्यासाठी 35 धाबेची गरज आहे. येणारे 11 चेंडू 35 धाबा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी सरपंच ट्रॉफी तुम्ही मैदानावरती पाहतायत. सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची स्पर्धा अर्थात सरपंच चषक 2024 अंतिम पर्व अर्थात शेवटची रात्र. बॉल चांगला इनसाइड आउट टोकलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये
सीमारेषा बाहेर कल्पेशनं षटकार. से कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी. शेवटपर्यंत लढले तर सामना जिंकू शकता. शेवटपर्यंत स्वतःवरती विश्वासमध्ये जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य, अनेक गुणांनी भरलेले खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आज आपण पाहतोय एक ग्रुप मधून हे दोन संघ सुपर 8 ची लढत खेळत आहेत. जिंकण्यासाठी वाकण संघाने 65 धावेचं टार्गेट दिलं, परंतु पोगाव संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. राहिले 10 चेंडू आणि आता 29 धावा. येणारे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि विकेट मिळते महत्वाची. ज्या खेळाडूने विजयाची चाहूल लावून दिली तो खेळाडू अर्थात मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3. तर इथे शनी मात्रेसाठी बघ मायरा इंटरप्राइजेस 21-21 अविनाश मात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. 1000 रुपयाचा त्यांचा मनपूर्वक आभार. ओ टू कमेंट्री बॉक्स. जीत जो बात करेंगे जिंकण्यासाठी आता येणारे 9 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. सामना चांगला होणार मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटपर्यंत लढणारे दोन्ही संघ आहेत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. आमचे तोंडरे गावचे अर्थात तिटवी बैलाचे मालक अतुल शेठ पाटील मॅचला एन्जॉय करतात. त्याचबरोबर बादल बैलाचे मालक आशिष शेठ पाटील आणि त्यानंतर देवा बैलाचे मालक देवदास शेठ पाटील मॅचला एन्जॉय करतात. संपूर्ण आमचा बादल पक्षा ग्रुप तोंडरे मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात वाकण संघाला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. शेवटची रात्र मागूर असं म्हटलं जातं की रात्र ही बैराची असते, परंतु आज या शेवटच्या रात्रीमध्ये काय जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एवन क्वालिटीचं आयोजन, त्याच सोबतीनं स्टँडर्ड क्वालिटीचं क्रिकेट, दोन्ही गोष्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल चांगला समोर खेळतात. स्क्रीनच्या अगदी जवळ चालला चेंडू, तोपर्यंत एक सिंगल मिळणार. सिंगलला टीमची टोटल फक्त पुढे जाणार आणि विजय. आता राहिले 8 चेंडू 28. अंतर थोडं वाढलंय, तर आता इथं 8 चेंडू 28 म्हणजे धाबा आणि चेंडूंच्या मधलं अंतर आहे ते 20चं अंतर आहे. ते अंतर कापायचं असेल तर आता तुम्हाला एकच गोष्ट, हवाई सफर, चौकार किंवा षटकार मैदानावरती मारावे लागतील. बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलाय. अबंत धावसंख्या भारतीय टीमची टोटल 38. येणारे 8 चेंडू आता 27 धावेची गरज आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाते. खरं तर या स्पर्धेचे आयोजक त्यानंतर दमदार आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आणि त्यानंतर सरपंच स्नेहाताई नितेश पाटील, नितेशदादा पाटील यांना स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा पाठवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते स्वतः केतन मात्रे. टिपली जेल आणि इथे आता सामना शेवटच्या 7 बॉल 27 राहिले समीकरण. योगेश, आपण संगीत ऐकलं, विधानसभेचं गाजवलं मैदान आमदार सुलभाताईने खऱ्या अर्थाने. परंतु सन्मान्य आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम, तुमचे सुपुत्रांच्या शुभ हस्ते, प्रणवदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. श्री गणेशा मात्र आमच्या नितेश दादांचं निमंत्रण स्वीकारून आलं आणि प्रणवदादांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झालं. 7 चेंडू आता 27 धावेची गरज आहे. संघर्ष वाढलाय मैदानाच्या आतमध्ये पोगाव संघाचा, कारण क्रिकेटमध्ये एवढं सोपं विजय नाहीये. संघर्षाला तुम्हाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी मागरू घनाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे आज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला चमकदार कामगिरी करायची असेल तर संघर्ष केला पाहिजे. येणारे 6 चेंडू 26 धावेची गरज आहे. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्मान्य महेश शेठ पाटील तोंडरे आणि अतुल शेठ पाटील तोंडरे त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर नितेशदादा पाटील यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
शेवटचं अंतिम षटक आपण पाहणार मैदानावरती एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते शेवटचे 6 चेंडू आणि 26 ची गरज आहे चला मागून टॉस करून घ्या आपण शेवटचं 1 ओव्हर बाकी आहे नाणेफेक केली जाईल सन्मान्य आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत नीलजय विपक्ष नितलस नाणेफेक केली जाईल तर नाणेफेक केली जाणार आहे या सन्मान्य आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल सहा चेंडू 26 समीकरण होतं परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतीये आणि आता राहिले 5 चेंडू सभेदाबीची आवश्यकता तर इथे नितलस विपक्ष निलजाशी लढत होत आहे सन्मान्य आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने आणि संग्राम 11 जानमान नितलस फक्त निर्णय बॉलिंग शतरक्षण तर 5 चेंडू राहिलेत आणि ते सगळी दाबीची गरज आहे मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होता है लढावं लागेल या मॅच मध्ये खरं तर 5 चेंडू 26 धावा संघर्ष वाढलाय पोगाव संघाचा कारण इथं जिंकून एक संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल कोणता तो संघ असेल पाहूया गोलंदाज तयार हा चेंडू लॉप केलाय बॅक साइडला चेंडू फाईन लेग रिजन मध्ये दन 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 करत चाललाय सीमारेषा बाहेर 4 रन बिग फाईट सामन्यामध्ये कमबॅक होते की नाही परंतु प्रेक्षक वर्ग सध्या तरी वाकण संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या चौफे तुम्ही पाहताय त्यांचं देखील स्वागत करूया तो बघा तिसऱ्या पंचाची मांग केली टीव्ही अंपायर कडे रेफर केलं खरं तर आपण चेक करूया की बॉल हाईट फॅक्टर किती होता आणि मुन्ना पठाण सर आमच्या सोबत जॉईन झालेत खरं तर या स्पर्धेची अंतिम रात्र आहे फेअर डिलिव्हरी आणि येतो चौकार आता राहिले 4 चेंडू आणि इथं जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे येणारे 4 चेंडू 22 धावा सामना कोण जिंकेल येणारे 2 चेंडू 2 मोठे फटके जरी आले तरी सामना शेवटच्या बॉल पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण येणारे 4 चेंडू 3 षटकार 1 चौकार तरच सामना पोगाव संघ जिंकू शकतोय हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साइट मध्ये फक्त मिळेल सिंगल आणि कदाचित आता सामना एकतर्फा होताना वाकण टीमच्या बाजूने पाहायला मिळाला तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ तीन चेंडू तर उमेशसाठी बघा मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे सन्माननीय अविनाश दादा मात्रे यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट घेतले तर उमेशसाठी 3000चा प्राइज आहे शेवटचे चेंडू राहिले औपचारिक या मॅच मध्ये कारण सामना तर जबरदस्त हातात निसटलाय आणि वाकण संघ विजेच्या उंबरठ्यावरती आहे इथनं सुपर 4 मध्ये जागा बनवतोय काय खेळी पाहायला मिळाली या महत्वपूर्ण लढतीमध्ये खरं तर महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन मात्रेची बॅटिंग तुम्ही पाहिली 50 धावेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली खरं तर आपण पाहिले जबरदस्त त्यांना आपल्या इनिंग मध्ये 17 चेंडू खेळले 5 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 50 धावेची शानदार इनिंग मैदानावरती साकारली तो केतन मात्रे महत्वपूर्ण लढतीमध्ये वाघाची डरकाळी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या खेळाडूनं 50 धावा ठोकल्या नक्कीच अनेक अर्धशतक पाहिली आहेत परंतु आता आमच्या प्रेक्षकांची एकच अपेक्षा केतनकडे आहे अनेक बाईक जिंकल्यात जवळजवळ 37 बाईक त्यांना जिंकल्यात 5 4 व्हीलर त्यांना जिंकल्यात परंतु आता प्रेक्षकांची एकच अपेक्षा आहे की केतन मातेच्या बॅट मधून आम्हाला शतक पाहायला मिळावा आणि ती अपेक्षा देखील केतन लवकरच पूर्ण करणार आहे
मॅच मध्ये औपचारिकता पण आपण पाहिले, सामना जिंकलाय या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती चौकार आला, परंतु चौकारा महत्व नाहीये, वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. इथे सामना जिंकलाय तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकड टीम. आता जी लढत झाली या लढतीमध्ये इथे तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकड क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं सन्मानी आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम यांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो. आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सायरा 11 पोगाव, तुम्ही सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. या सामन्याचा हिरो केतन म्हात्रे, वन मॅन आर्मी केतन म्हात्रे 50 धावीची शानदार इनिंग. आणि सनी म्हात्रे बघा झेल टिपला, त्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचं प्राइज, 1000चं प्राइज आलंय. अविनाश दादा म्हात्रे मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांच्याकडून 1000चं प्राइज आलंय. 21 ग्रुप. अविनाश दादा तुमचं देखील आभार. इथे बघा केतन म्हात्रे जरा थोडे स्पीडली या. आमदार साहेबांना एका कार्यक्रमासाठी मॅडम यांना एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं आहे. केतन सामनावीर आणि केतनला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही प्रथमतः इथे आमंत्रित करत आहोत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड ताई या आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील ही रायगड ठाण्याची खऱ्या अर्थाने आपल्या भूमिपुत्रांची क्रीडा क्षेत्राची ओळख अर्थात केतन म्हात्रे यांनी 50 धावांची दमदार खेळी साकारली. केतनचा सामनावीर या किताबाने आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण इथे गौरव करावा. सरपंच ताई स्नेहाताई आपण यावं इथे. केतन अभिनंदन, रियली परफॉर्मन्स व्हेरी वेल केतन म्हात्रे. केतन रियली परफॉर्मन्स व्हेरी वेल, बॉल वेल, बैट वेल, अच्छी गेंदबाजी, दमदार बल्लेबाजी की केतन म्हात्रे ने. यू रियली परफॉर्मन्स वेरी वेल. यू नॉट ओनली परफॉर्मन्स वेल फॉर द तनिष्का 11 जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट टीम बट ओनली हार्ट्स ऑफ द पीपल्स. रियली परफॉर्मन्स वेरी वेल, बॉल वेल, बैट वेल. आणि निश्चित स्वरूपात मी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड मॅडम यांचं इथे सन्मान होईल. तत्पूर्वी आपण केतनला सामनावीर या किताबाने गौरव करावा. केतनचा सन्मान होईल पहिले. केतनचा तर सन्मानी आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम यांचा सन्मान सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर स्नेहाताई नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्रालंकार देऊन स्वागत केलं जात आहे. की खऱ्या अर्थाने कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणाऱ्या